सर्व शेतकरी बांधवांचं माझ्या युट्यूब चॅनल डॉक्टर मोगल इरफान मध्ये स्वागत आहे। आज आपण कर्नाटकाच्या गुलबर्गा डिस्ट्रिक्ट आणि अफजलपूर तालुका माशाळ गावी आहे। इथं आपण मागच्या 1 वर्षापासून एम्ब्रियो ट्रान्सफर करतो। इथं जवळपास 8 वासरं आहेत जे एम्ब्रियो ट्रान्सफरने तयार झालेले आहेत। हे जे आहेत ते 8-8, 10-10 दिवसाची वासरं आहेत आणि हा जो वासरू आहे तो आज सकाळी जन्मलेला आहे। तर इथं आपल्याला खूप छान रिझल्ट आलेले आहेत एम्ब्रियोचे। आपण वासरांची क्वालिटी पण बघू शकतो की किती छान असे एकदम व्यवस्थित वासर आहेत। आपण इथले जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलू। याच्यामध्ये आपण जे एआय करतो आणि एम्ब्रियो ट्रान्सफर करतो, याच्यामध्ये एआय च्या गाई मॅनेज करणं आणि एम्ब्रियो ट्रान्सफरच्या गाई मॅनेज करणं याच्यामध्ये काय फरक जाणवलं का तुम्हाला? काही विशेष मॅनेजमेंट करावं लागतो का याचं एम्ब्रियो ट्रान्सफर तयार झालेल्या गाईचं? नाही, काही नाही, दोन्ही मिळून सेम वाटतं। गुजरीचे एम्ब्रियो केल्यानंतर दोन्ही सेम आहे, त्याला काही हे नाही। यांचं असं म्हणणं आहे की आपण एआयच्या गायीसारखं जरी सांभाळलं एम्ब्रियो ट्रान्सफरच्या ज्या एम्ब्रियो केलेल्या गायी आहेत तरी त्यांना व्यवस्थितपणे आपण हँडल करू शकतो आणि व्यवस्थितपणे वासरू जन्माला येऊ शकतो। आणि बाकी दुसरे माग वासर आहेत, हे जे 4 वासरं दिसत आहेत त्यापैकी पुढची 2 जे आहेत ते वर्ल्ड वाईडच्या फ्रिंज सेक्स सीमांपासून तयार झालेले आहेत आणि मागची जे 2 आहेत ते निबाली सेक्स सीमांपासून तयार झालेले आहेत। आणि या वासरांच्या आईची जी कॅपॅसिटी आहे ते 8000 प्लस आहे 365 दिवसामध्ये। अजून या फार्म वरती 12 ते 14 अशी प्रेग्नंट गायी आहेत जे एम्ब्रियो ट्रान्सफरने प्रेग्नंट आहेत, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। एम्ब्रियो ट्रान्सफर, ब्रीडिंग आणि ट्रीटमेंट संबंधी अधिक माहितीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।